इयत्ता 3री, विषय परिसर अभ्यास, 13वा धडा, आपला आहार. राजूच्या घरी बाबा म्हणाले, चला जेवायला बसू. पण राजू दिसत नाही. तो नेहमी तर सगळ्याच्या आधी हजर असतो. आई म्हणाली, त्याला थोडा ताप आहे. मगाशीच मी त्याला मऊ दही भात दिला होता. आता जरा त्याला डोला लागला आहे. बाबा म्हणाले, मग झोपू दे त्याला. आपण जेवायला सुरुवात करायची का? ताई म्हणाली, लगेच बसूया, मला खूप भूक लागली आहे. आज शाळेत लंगडीची मॅच होती. मी मॅच खेळून आली आहे. आई म्हणाली, ये बस लगेच. ताई म्हणाले, आई कोबीची भाजी कशाला ग केलीस? तुला माहिती आहे ना मला आवडत नाही. मला नको बाई. आई म्हणाली, ताई असे बोलू नये. बाळ प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको? मग सगळे पदार्थ नको का खायला? आणि ताटात काहीही टाकायचे नाही. ताई म्हणाली, बरोबर आहे. शाळेत देखील बाई नेहमी हेच सांगतात. मी ताटात भाजी टाकणार नव्हते. बाबा म्हणाले, आता कसे शहाण्यासारखे बोललीस? ताई म्हणाली, बाबा हे काय? तुम्ही एकच भाकरी घेतलीत. तुमचे पोट कसे भरणार? आजोबा म्हणाले, तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो. भूक लागणार कशी? आम्ही अंग मेहनतीची कामे करत होतो. एका वेळी 4 भाकऱ्या फस्त करत होतो. आता माझे वय झाले आहे. पहिल्यासारखी भूक लागत नाही. आजी मला म्हणाली, मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही. आई म्हणाली, हो, सासूबाईचे जेवण किती कमी झाले आहे. सासूबाई तुमच्यासाठी दुधात अलीकडे भाकरी कुसरून दुधात कालवून ठेवली आहे. रोजच्या रोज 2 वेळीच्या जेवणात आपला काही अन्नपदार्थ खातो. शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळीस खातो. याखेरीज दिवसाकाठी आपण कधीकधी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थ घेतो. दिवसभर जे खातो पदार्थ आणि पेयचे पदार्थ आपल्याला पोटात जातात त्या सर्व मिळून आहार म्हणतात. जास्त किंवा कमी का होतो? एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो. त्या दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो. त्या दिवशी आपला आहार कमी होतो. सांगा पाहू, या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल का? ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. याउलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते. शरीराला भरपूर कष्ट पडतात. अशी कामे अंगमेहनतीची कामे होते. अंगमेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते. काही कामे एका जागी बसून करायची असतात. ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाही. अशा कामांना बैठी काम म्हणतात. बैठी कामे करणाऱ्याची भूक त्या मानाने कमी असते. बैठक काम, अंगमेहनतीचे काम. अंगमेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो. त्यांना अधिक अन्न
पाण्याची गरज असते. माहीत आहे का तुम्हाला? पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे ही अंगमेहनतीची कामे आहेत. ही कामे करणाऱ्या व्यक्तींची भूक जास्त लागते. ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते.